नमस्कार. वर्षातला पहिला येणारा सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीच्या आधी येते ती भोगी. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर भाज्या येतात. तर या सर्व भाज्या मिक्स करून जी भाजी बनवली जाते तिला भोगीची भाजी म्हणतात. काही भागामध्ये या भाजीला लेकुरवाडी भाजी असंही म्हणतात. तर ही भाजी गावरान पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. भोगीची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला भाजीसाठी एक वाटण तयार करायचं आहे आणि वाटणासाठी काही वस्तू मी इथे आधी भाजून घेते. तर इथे तव्यावर एक पळी तेल घातलं आणि आता या तेलावर कांदा आधी भाजून घ्यायचा आहे. ही भाजी मी 5 ते 6 लोकांसाठी बनवते. त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा मी घेतलेला आहे. आता कांदा अगदी मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता कांद्याचा हलकाच रंग बदललेला आहे. कांद्याला यापेक्षा जास्त चटके लागू द्यायचे नाही, नाहीतर मसाल्याची चव करपट होते. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा छान गावरान लाल टोमॅटो मी घेतलेला आहे. टोमॅटो सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया. भाजलेलं साहित्य असेल तर भाजीला सुद्धा चव आणि रंग छान येतो. आता यासोबतच इथे मी एक छोटा चमचा शेंगदाणे घातले आणि एक मोठा चमचा भरून तीळ घातलेले आहेत. शेंगदाणे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु शेंगदाणे आणि तीळमुळे या भाजीला छान दाटसरपणा येतो आणि भाजी छान अडून येते. आता यासोबतच आलं आणि लसूण सुद्धा घालायचं आहे. तर इथे अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत. लसूण पाकळ्या आणि आलं सुद्धा व्यवस्थित यामध्ये थोडं शेकून घेतलं. आता हे सर्व साहित्य भाजून झालं आहे, काढून घेऊया तव्यावरून. आता धणे भाजत आहे, तर एक चमचा भरून मी इथे धणे घेतलेले आहे. धणे सुद्धा अगदी मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेऊया. धणे भाजून झाले, मी धणे सुद्धा इथे आता काढून घेते. त्यानंतर खोबऱ्याचा कीस भाजायचा आहे. तर इथे मी एक मोठा चमचा भरून खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. खोबऱ्याचा कीस किंवा खोबऱ्याचे काप तुम्ही घेऊ शकता. आता हा खोबऱ्याचा कीस सुद्धा अगदी मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेतला. हा खोबऱ्याचा कीस भाजून झालेला आहे, तो सुद्धा मी काढून घेते. आणि आता यामध्ये साधारण 1 मूठभर मी कोथिंबीर घालते आहे आणि आवश्यक तेवढं पाणी घालून याचं वाटण तयार करून घेऊ. तर आता भाजी अगदी झटपट होण्यासाठी इथे कुकरमध्ये एक छोटा चमचा भरून मी तेल घातलेला आहे. या तेलावर काही भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहे. तर इथे सर्वात आधी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे. त्याची साल काढून जाडसर फोडीमध्ये कट करून घेतला आणि स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर 2 लहान आकाराचे वांगे मी देठासह वापरलेले आहे. देठामुळे सुद्धा भाजीला छान चव येते. वांग्याचं देठ सुद्धा इथे वापरलेलं आहे. त्यानंतर एक लहान आकाराचं गाजर आहे. एक छोटी वाटी भरून मटार आहेत. एक छोटी वाटी भरून इथे वाल आहेत. वालाचे दाणे सुद्धा मी घेतलेले आहे सोबतच. त्यानंतर एक छोटी वाटी भरून तुरीचे दाणे आहेत आणि 3 फरसबीच्या किंवा श्रावणी घेवड्याच्या शेंगांचे तुकडे घेतलेले आहे. एक मूठ भरून इथे शेंगदाणे घेतले आहे. आता इथे ओल्या हरभऱ्याचा सुद्धा वापर करायचा आहे, परंतु माझ्याकडे आता सध्या अवेलेबल नसल्यामुळे मी इथे ओल्या हरभऱ्याचे दाणे घेतलेले नाही. आता भाज्यांमध्ये थोडं मीठ घालायचं आहे. मिठावर भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे, म्हणजे या स्वादिष्ट लागतात. तर थोडं मीठ इथे आवर्जून घालायचं आहे. आता यामध्ये साधारण एक छोटा कप भरून मी पाणी घातलं आणि आता कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि फक्त एक शिटी घेऊन आपल्याला भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहे. एकपेक्षा जास्त शिटी घ्यायची नाही, नाहीतर भाज्या खूप जास्त ओव्हर कुक होऊ शकतात. आणि आता एक शिटी होऊन कुकर गार झालेला आहे. भाज्या शिजवल्या आहे त्या पाहून घेऊया. तर हे बघा, हिवाळ्याच्या सीझनमध्ये ज्या भाज्या येतात त्या भाज्या घेऊन ही भाजी बनवली जाते. त्यामुळे तुम्ही इथे आपल्या आवडीच्या भाज्या वापरू शकता किंवा नको असलेल्या भाज्या स्किप करू शकता. आता इथे कढईमध्ये तेल घातलं. तेल छान गरम झालं. यामध्ये जिरं मोहरीची फोडणी घातलेली आहे आणि जे साहित्य आपण आधी भाजून घेतलेलं आहे त्याचं थोडं थोडं पाणी घालून मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटेपर्यंत हे वाटण किंवा हा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी फिरवलं आणि ते सुद्धा इथे मी घालून घेतलेलं आहे. आता अर्धा चमचा मी इथे हळद घातली. 1.5 चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे. 1 चमचा भरून मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मीठ घालत असताना लक्षात ठेवायचं आहे, आपण भाज्या शिजवत असताना सुद्धा मीठ घातलेलं आहे. त्यामुळे इथे मीठ थोडं सांभाळून घालायचं आहे. कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते कांदा लसूण मसाला स्किप करू शकता.
आता व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घेतले आणि आता यामध्ये अर्धा चमचा भरून मी रेग्युलर आपला वापरातला गरम मसाला घातलेला आहे। मसाला छान इथे तयार झालेला आहे। कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या आता या मसाल्यामध्ये ॲड करायच्या आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आणि आता या भाजीमध्ये थोडं मी पाणी ॲड करणार आहे। ही भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी अधिक करू शकता। तर साधारण अर्धा ग्लास मी इथे पाणी ॲड केलेलं आहे। भाज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेतल्या त्यामुळे ही भाजी झटपट बनवून तयार होते। जर तुम्हाला भाज्या शिजवायच्या नसतील तर तुम्ही या सर्व भाज्या मसाला तयार झाल्यानंतर सुद्धा ॲड करू शकता आणि त्यावर गरम पाणी घालून या भाज्या मसाल्यासोबत शिजवू शकता। परंतु कुकरमध्ये आपण शिजवून घेतल्यामुळे भाजी लवकर तयार होते। आता यामध्ये मी थोडं पाणी अजून ॲड केलं होतं आणि भाजीला मस्त 2 ते 3 मिनटं अगदी मंद आचेवर छान उकळी येऊ द्यायची आहे। आणि सर्वात शेवटी यावर भाजलेले तीळ घालायचे, त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि ही मस्त अशी गरमागरम लेकूरवाडी भाजी किंवा भोगीची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा साध्या पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता, खूप मस्त लागते। तर आता ही भाजी मी एका सर्विंग बोलमध्ये काढून सर्व भाज्या मिक्स केल्यामुळे भाजीला चव सुद्धा खूप छान येते आणि अगदी आपण मस्त अशी ही साध्या सोप्या पद्धतीने आज भोगीची भाजी बनवली। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्र फॅमिली मेंबर्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू, बाय बाय।